अरे बापरे, काही मदत हवी आहे? हो, म्हणजे बाकी सगळं जमलंय मला आजींनी शिकवल्याप्रमाणे, पण हे कणिक मळताना जरा गडबडच होते रे माझी. एक काम कर ना, माझा ऐकशील एक? माझी मदत घेतलीस ना की सगळं सोपं होईल. खरंच. वा, चव आहे हो पोरीच्या हाताला. छान झालंय जेवण. शेवटी काय, पुरुषाचं मन जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातूनच जातो. पोरा, नशीब आहे हो तुझं, इतकी छान सभ्य सुगरण बायको मिळाली. बरंय, तसे लहानच दिसताय, म्हणजे वेळेत झालेलं दिसतंय लग्न. चांगलंय. आता पाळणाही वेळेवर हलू द्या काय. मावशी, ते तुमचा मुलगा आणि सून ते इथे नसतात का? त्यांना काय शहरातली हवा लागते खायला, तिथलं पाणी लागतं प्यायला. या जंगलात मन रमतच नाही त्यांचं. बाकी ते नाही आहेत तेच बरं आहे. कसला म्हणून संकोच नसायचाच त्या दोघांना. नवीन लग्न झालंय तुमचंही, पण तुम्ही अगदी मर्यादेत राहून वागताय. घरचे संस्कार चांगले आहेत तुमच्या. नाहीतर आजकालचे पोरं तर जाऊ द्या, पण मी म्हणते पोरीनी लाजा सोडल्यात अगदी. तुझी बायको चांगली आहे हो. बरं झालं हो, फार जास्त शिकल्या सवरलेल्या अमेरिकेतून आलेल्या एखाद्या नटमोगरीशी लग्न नाही केलंच ते. काय प्रॉब्लेम असतो अमेरिकेतून आलेल्या या मुलींचा? शी, त्यांना काही वळण नसतं का? ना केसाना ना वागण्याना. थिल्लर असतात नुसत्या. नवऱ्याशी वाद काय घालतात, त्यांच्यावर संशय काय घेतात. आणि या ज्या मुली असतात ना, यांना राग पण पटकन येतो. सतत आपला वस्ती करून राहिल्यासारखा. जरा काय झालं की यांचा पापड मोडला. लगेच डोळ्यातून पाणी काय काढतील आणि काय काय. हा मावशी, अगदी बरोबर आहे तुमचं. अजून कशा असतात हो या मुली? त्या कशा असतात ते उद्या सकाळी ऐकूया. हा, आता मावशींना झोपू दे. बराच उशीर झालाय नाही का? आधीच आपल्यामुळे किती त्रास झालाय त्यांना. नाही ग पोरी, तुम्ही दोघं आलात माझ्या म्हातारीच्या घरात आणि घर कसं भरल्यासारखं वाटायला लागलं. चला, जेवण झालीत ना तुमची? मी मागचं आवरेन, तुम्ही झोपायला जा. जिथे कपडे बदललेत ना त्याच खोलीत गाढ झोपून जा. मी उठवेन सकाळी तुम्हाला. शमिका, त्या मावशी म्हणत होत्या. अगं काय, शिकल्या सवरलेल्या अमेरिकेतनं आलेल्या मुली चांगला संसार नाही करू शकत? ते मी नाही, आजी म्हणत होत्या. आजी म्हणत होत्या, पण तू मजा बघत होतास ना, तुला पटत होतं ना सगळं. एक मिनिट, मावशी काय म्हणत होत्या की अशा मुलींचा मूड जातो, अशा मुलींना राग लवकर येतो, यांना संशय यायला लागतात वेगवेगळे. आणि अजून काय म्हणाल्या त्या? पापड लवकर मोडतो अशा मुलींचा. चुकलं काही त्यांचं? बरोबर आहे ना? किती चिडशील शमिका. सॉरी. सॉरी प्लीज. हा, दमलीस ना आज? एवढे सगळे स्टंट करून दमल्यानंतर आणि तुझ्या हातचं इतकं छान जेवण जेवल्यानंतर आता फक्त
1 मिनिट झोप हवी आहे. खूप दमलोय. तू इथे झोप, मी खाली झोपतो. अभि, खाली झोपलास तर उगाच सर्दी होईल तुला. झोपू आपण, मी करीन ऍडजस्ट. इथंच कुठेतरी असतील. इतक्या रात्री किती दूर जातील? कुठे ना कुठे आसरा घेतलाच असेल ना. हे ते बघा, तिकडे एक झोपडी दिसते. चला तिकडे जाऊ. अगे म्हातारे, ए उठ की म्हातारे, ए दरवाजा खोल म्हातारे. शमिका, शमिका उठ. ऐकलत का? ए म्हातारे, अरे आतमध्ये कोण पोरगा पोरगी आले का? कोण पाहिजे? म्हातारी कुठे आणि तू कोण आहे? अहो म्या म्हातारीची सून ना बघा. म्हातारी उलटली आहे तिथं. अहो अशी झोपते की डोल बडवला तरी बी उठणार नाही म्हातारी. ती तशी आणि तिचा मुलगा बी त्याचा. तुम्हाला म्हणून सांगते, असं झोपतात की पापणीचा केस बी हालायचा नाही यांचा. तुम्हाला म्हणून सांगते, झोपेत माझं काही बरं वाईट झालं ना तर सकाळपासून माझ्या मुर्द्याला पाणी बी विचारणार नाही ती दोघं. अशी आहेत. ए गप आहे, किती बोलते तू? फक्त आम्हाला इतकंच सांग, ते पोरगा आणि पोरगी आले होते का? नाही बा. अहो इकडं काल कुत्र बी येत नाही. इकडं कशाला कोणी येईल आड बाजूला? तरी मी माझ्या गोवाला म्हणलं, हे समज ऐकून आपण शहरात जाऊया. पण मला म्हणलं नाही, इथल्या सारखी झोप तिथं कुठं लागायला. तुम्हाला म्हणून सांगते, माझं नशीबच फुटकं हो. हे समजे कोणी माझं ऐकणं झालं इकडं. मला काय बी किंमत नाही या घरामध्ये. गप. चला रे.
चला रे. शमिका, काही घडू शकतं. आपण इथे फार काळ राहणं सेफ नाहीये आणि आपल्यामुळे उगीच मावशींना त्रास नको व्हायला. हा, साहेब, तो पोरगा परत निसटला. व्हॉट? अरे झोपा काढता का काय? का रात्रीचं निसर्ग सौंदर्य बघत बसता होतात? एका मूर्ख मुलाला एका मुलीला पकडू शकत नाही तुम्ही? साहेब, तो मुलगा मूर्ख नाही, फार चालाक आहे. अरे मग पैसे कसं घेता तुम्ही? एक काम धड करता येत नाही का तुम्हाला? बघ, काही झालं तरी ती दोघ जण मला माझ्या समोर मला इथे हवेत. अभिजित, तू माझं स्वास्थ्य, माझी शांतता, माझा आराम, माझं सगळं हे राहून घेतलंस तू. कोणाच्या विरोधामध्ये तू उभा आहेस हे तुला ठाऊक नाही. मी तुला स्वस्थ बसू देणार नाही. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. काका नमस्कार. थोडं पाणी मिळेल का प्यायला? जरा भरपूर चालून दमलोय आम्ही आणि हरवलोय जंगलात. कुठली रे पोरं तुम्ही? आम्ही आपलं मुंबईची आमची ट्रिप आली होती. नेमकी बसची आणि आमची चुकामुक झाली आणि जंगलातच हरवलो आम्ही. बरं, ही कोण? बायको की काय तुझी? हो, म्हणजे नुकतंच लग्न झालंय आणि तिला सवय नाही एवढं चालायची म्हणून दमली. म्हणजे सवय मलाही नाहीये. वाट चुकलो म्हणून इथे आलो. थोडं पाणी मिळालं असतं तर जरा वेळ बसून आम्ही लगेच निघालो असतो. कुठेही जायची गरज नाही. अहो, ऐकलं का? एक काम करा, हे पोरं वाट चुकलेत, यांना आत घ्या आणि शिरपाला सांगून त्यांच्या नाश्ता पाण्याची व्यवस्था करा. अहो नाही काका. कसं आहे पाहुणं, उद्या आमच्या लताचं म्हणजे माझ्या लेकीचं लगीन आहे. आम्ही सरपंच आहोत गावचे. अख्खा गाव लोटलाय लग्नासाठी. अहो तुम्ही तर पाहुणं, तुम्हाला कसं जाऊ देईन मी? 2 दिवस राहा. अहो शहरातली तुम्ही, बघा तरी एकदा गावाकडचं लगीन कसं असतंय ते. आत घेऊन जा त्यांना. जा. बरं या. नाही काका थँक्यू, पण एका अटीवर आम्ही इथे थांबू. या लग्नघरात आम्हाला पडेल ते काम करू द्या. मला माहितीये लग्नात कामं काही कमी नसतात. तेवढं करू द्या म्हणजे आम्हालाही ऑकवर्ड नाही वाटणार इथे राहायला. हा प्लीज. बर बर या आता. काय ग, तुझं लग्न झालंय ना, मग गळ्यात मंगळसूत्र नाही ते? अहो ठीक आहे, ती शहरातून आली आहे ना आणि यांच्या रीतीगती कुठे असतात. दोघं प्रवासाला निघालीत म्हणे, म्हणून काढून ठेवलं असं अंगावर सोनं कशाला म्हणून. हो ना ग? हो. ए पोरा, त्यांना दोघांना कुठं पाहिलंस का तू? नाही,
नीट बघ, कुठे दिसले का इकडे? नाही. अरे या परत पाहिलाय मी, पाटलाच्या पोरीच्या लग्नाला आलाय तो. काका जरा इकडे या ना बाजूला पटकन. काय काका काम आहे, पटकन चला ना. मी हे करतोय त्याच्यावर महत्वाचं आहे. हो त्याच्यावर महत्वाचं आहे, तुम्ही उठा ना, पटकन या ना. उगाच काहीतरी असेल तर बघा. नाही हाय, आब्याचा फोन आहे, बोला पटकन. हॅलो. हा हे बघ, मी बाबा बोलतोय. कसा आहे तू? शमिका कशी आहे? हा बाबा, मी आणि शमिका ठीक आहोत, तुम्ही काही काळजी करू नका. पोराय बोलणं फार सोपं असतं रे, आणि काळजी करायची नसते हे कळेपर्यंत आपण बाप झालेलो असतो. जाऊ दे, तुम्ही कुठे आहात ते मी विचारणार नाही, पण एक सांगतो, लवकरात लवकर घरी परत या. बाबा आम्ही लवकर घरी परत येऊ, काही काळजी करू नका. हा, आणि शमिका विचारते माधुरी कशी आहे, आणि आई आजी बाकी घरचे कसे आहेत सगळे? घरातली मुलं पळून गेल्यानंतर जशा असायला हव्या तशा आहेत. माधुरीचं पोटातलं बाळ आता ढोश्यात यायला लागलंय. कुठल्याही क्षणी तिला हॉस्पिटलमध्ये. नाही बाकी ठीक आहे सगळी, पण अभिजित तुला एक सांगतो, तू ताबडतोब आहेस तिथून परत ये बाबा. हे बघ बाळा, एखादी समस्या जर संपवायची असेल ना तर तिथे जाऊन भिडलं पाहिजे. जितके काळ तुम्ही तिच्यापासून लपून धराल तितकं त्याचं उत्तरही तुम्हाला हुलकावण्यात देत राहतं, एवढं लक्षात ठेव. हो बाबा, लवकर येतो आम्ही. आता फोन ठेवतो, जास्त बोलता नाही येणार आहे. ओके ठीक आहे. अभिचा फोन होता ना, मला का नाही दिलात तुम्ही? विभा, बस. प्रसंगाचं गांभीर्य जरा ओळखून घे. तो ज्या परिस्थितीत बोलत होता त्या परिस्थितीत असताना शांतपणे आणि योग्य बोलणाऱ्या माणसाशी बोलणं गरजेचं होतं. ती दोघं गेल्यामुळे तुम्ही किती हळव्या झालात. अशा परिस्थितीत काय बोलू शकला असतात तुम्ही? काय झालं? काय नाही बाबा, ते डॉक्टरांनी तिच्या टेस्ट केल्या, संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येतील. अहो, आपण शमिकाच्या वडिलांना भेटून बोलूया ना त्यांच्याशी. मी आजच जाऊन भेटतो त्यांना, बोलतो त्यांच्याशी. काय बोलणार तुम्ही माझ्या बरोबर? माझ्याशी बोलण्यासाठी तुम्हाला तोड आहे कुठे? दाराबाहेरचा माणूस किती उद्धटपणे वागला तरी त्याला घरात या असं म्हणायचे संस्कार आहेत आमच्यावरती. आत या. संस्कार काय आहेत हे तुमच्या मुलानं पळून जाऊन मला दाखवून दिलेलंच आहे, आणि माझ्या मुलीला फूस लावून त्याने हेही मला दाखवून दिलेलं आहे की वाईट गोष्टींना कशा पद्धतीनं चटकन ऍक्सेप्ट करायचं. खरं आहे तुमचं, वाईट गोष्टींवरती चटकन विश्वास बसतो. खरं आहे तुमचं, आणि म्हणूनच तुमच्या मुलीच्या प्रियाच्या बोलण्यावरती माझ्या मुलाचा विश्वास बसला. आणि संस्कारांचाच विषय निघाला तर मग संध्याताईंनी चांगले संस्कार केले असं आपण म्हणू शकतो. कारण शमिकासारखी मुलगी त्यांच्या संस्कारात आणली 20 वर्ष, आणि प्रिया तुमच्या संस्कारात. तेव्हा कोणाचे संस्कार काय आहे ते सगळ्यांच्या समोर आहे आपल्या. मिस्टर पेंडसे, तुम्ही पुन्हा पुन्हा प्रियाचा उल्लेख करू नका, तुम्हाला सांगतोय. तुमचा मुलगा इतका हरामखोर आहे की त्याने एकाच वेळी माझ्या प्रियाला सुद्धा आणि शमिकाला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला. बस. माझ्या मुलाविषयी एकही वाईट शब्द यापुढे ऐकून घेणार नाही मी. चहा प्या आणि चालते वा माझ्या घरात. काय समजता तुम्ही स्वतःला? अधिकाराची मगरूर आणि पैशाची घमेंड म्हणजे तुम्हाला सद्गुण वाटतात? तुमच्या घरातले वाद मिटवायला आणि सोडवायला तुम्हाला आमच्याच घराचे वरांडे लागतात हे विसरू नका. आजपर्यंत तेच घडत आले. तुमच्या घरामध्ये एक एक आरोपी आहे
ते गुन्हे करतात, फरारी होतात आणि त्याला शोधत पोलीस आमच्या घरी येतात आणि आमच्या सण समारंभाची माती करतात. हा आपल्या आपापसातल्या संबंधांचा इतिहास आहे, विसरू नका. तुम्ही आम्हाला संस्काराच्या गोष्टी शिकवता. काय घडलंय त्याची आधी शहानिशा करा आणि मग बोला मिस्टर अनिरुद्ध. माझा मुलगा तुमच्या मुलीला घेऊन पळालाय, पण एक शमिका सोडली तर तुमच्या घरातल्या प्रत्येक माणसानी आमच्या घरचं सुख आणि शांती वर्षानुवर्ष पळवले. याला तुमच्याकडे काय उत्तर आहे? तेव्हा माझ्या मुलाबद्दल बोलताना यापुढे विचार करून बोलत चला. मिस्टर पेंडसे, आता शब्द नाहीत. आता माझ्या गन मधल्या गोळ्या बोलतील. अभिजित आता जिथे कुठे असेल त्याच्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस.